चष्मा लावायची सवय लागलेली. तुम्हाला माहित आहे, जी लोक कायद्याला भितात किंवा कायद्याचा आदर करतात, कायद्याचा सन्मान राखतात, कायद्यानुसार वागत राहतात, अशी लोक त्यांच्या फिर्याद दाखल झालेल्या असतील तक्रारी, तर ती लोक कोर्टाच्या तारखा वेळेवर करतात वगैरे असं असतं. आणि अशा वेळेस फिर्यादीला काही जास्त यायची काही गरज पडत नाही. फक्त स्टेटमेंट घेताना जे काही शेवटचं असतं किंवा काही बोलवलं कोर्टानं तेव्हाच जातात. पण काही आरोपी हे प्रचंड शातीर असतात आणि माइंड गेम करत ते गुन्हे करत असतात आणि मग ते कोर्टात हजर राहत नाहीत. अवमान काय म्हणतात त्याला, अवहेलना करतात नेहमीच आणि हजर राहत नाहीत, काहीतरी बहाणे सांगतात आणि मग हजर राहत नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मग फिर्यादीला मात्र कोर्ट प्रक्रियेतली जे काही प्रक्रिया असते तिथली, अशा वेळेस तिथे फिर्यादींना पाठपुरावा त्या केसचा, त्या प्रकरणाचा करावा लागतो. मग आरोपीला कोर्टामध्ये हजर करेपर्यंत म्हणा, का हजर होत नाही त्याचे कारणं जे काय असतील ते सगळं, समन्स, वॉरंट, ते काय जे असेल तर त्या प्रक्रियेतलं, याच्यासाठी की ज्या काही लोकांना असं वाटतं की आपले केस दाखल आहे, कोर्टात प्रकरण गेले, आता काही करायची गरज नाही, तर खास त्या लोकांसाठी बरं का हा व्हिडिओ, की आपण जी काही प्रकरणं दाखल केलेली असतात तर त्या प्रकरणाचा कोर्टामध्ये जाऊन पाठपुरावा करावा लागतो. आरोपी का हजर होत नाही, समन्स त्याला काढले पाहिजे, वॉरंट काढले पाहिजे आणि आरोपी असा जर शातीर प्रचंड असेल तर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे. नाही तर त्याच आरोपीकडून आपल्यावर मानहानीचे दावे टाकण्याची शक्यता जास्त असते. असे लोक जास्त करतात. गुन्हेगार असतात तर असतात, परंतु आपण कोर्ट केस हरलो किंवा आपली बाजू व्यवस्थित मांडली नाही, आपल्यावर अन्याय होऊन सुद्धा, आणि जर आपण पुराव्या अभावी, साक्ष अभावी जर आरोपी सुटले, तर मग अशा वेळेस फिर्यादी लोकांवर आरोपी लोक मानहानीचे दावे किंवा आणखीन काही जे काही पद्धतीचं असेल त्या पद्धतीचे खटले दाखल करत असतात. सो फिर्यादी लोकांनी त्यांच्या केसचा पाठपुरावा हा व्यवस्थित केला पाहिजे, फिर्याद दाखल केल्याच्या नंतर, कोर्टात चार्जशीट गेल्याच्या नंतर सुद्धा.